निसर्गानं दिलं पण बंधारा फुटल्यानं पाणी वाहून चाललं। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोडणीम परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने मोडणीमच्या कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यात पाणी आलं आहे। बंधारा दुतडी भरून वाहत होता, मात्र बंधाऱ्याच्या शेजारीच असलेल्या शेताची माती पावसाच्या पाण्यात खचून गेल्याने बंधाऱ्यातील पाणी वाहून चालले आहे। शिवाय बंधाऱ्याला लावण्यात आलेल्या दरवाजांपैकी काही दरवाजे गायब झाले आहेत, त्यामुळे बंधाऱ्यात 2 ते 2.5 फुटांनी पाणीसाठा कमी होणार आहे। गेल्या 2 वर्षापासून अत्यल्प पावसामुळे या बंधाऱ्याला पाणी न आल्याने बंधारा कोरडा पडल्याने मोडणीम शहरातील अनेकांच्या बोर्स आटून बंद पडल्या होत्या, तर पाणी पातळी खालावली होती। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोडणीमकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। उन्हाळ्यात युवती तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत राहिल्याने मोडणीमला ऐन उन्हाळ्यात 10-10 दिवस पाणी येत नव्हते। त्यामुळे मोडणीमकरांचे प्रचंड हाल झाले। शिवाय कोट्यवधी रुपये मंजूर असलेल्या जलजीवन मिशनचे कामही वेळेत न झाल्याने व सध्या या कामास दिरंगाई होत असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। मागील 3 ते 4 दिवसात कधी नव्हे ते यावर्षी पावसाने चांगली बरसात केल्याने मोडणीम परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून गेल्याने मोडणीमच्या बंधाऱ्याला पाणी आले आहे। यामुळे मोडणीममधील बोर पुन्हा चालू झाले आहेत व पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। मात्र बंधाऱ्यावरील दरवाजे गायब, तर बंधाऱ्याच्या बाजूने मोठे भगदाड पडल्याने बंधाऱ्याला आलेले पाणी वाहून चालले आहे। यावरती प्रशासनाने संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा याचा मोठा फटका मोडणीमकरांना उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर बसू शकतो। सध्या आता तरी पावसाला सुरुवात झाली आहे। बंधारा दुरुस्तीचे काम तातडीने प्रशासनाने हाती घेतले नाही तर भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो। सध्या तरी निसर्गानं भरभरून दिलं आहे, मात्र बंधाऱ्याला लागलेल्या या गळतीमुळे पाणी वाहून चालले आहे। यावर प्रशासन तातडीच्या उपाययोजना करणार का, याकडे मोडणीमकरांचे डोळे लागून राहिले आहेत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।